नमस्कार। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सन्माननीय फडणवीस साहेबांना मी नेमकं काय रोखण्याचं आवाहन करतोय ते पुढे आपल्याला या संवादामध्ये कळेलच, परंतु सुरुवातीलाच काही बाबी मला आपल्याला सगळ्यांना स्पष्टपणे सांगाव्याशा वाटतात। नथुराम गोडसे, ज्याला काही लोक पंडित आणि शूर वगैरे म्हणून त्याचा गौरव करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात, त्यांच्या त्या सगळ्या प्रयत्नांविषयी मला नेहमीच खूप हसू येतं आणि असं करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव देखील येते। जी व्यक्ती स्वतः निशस्त्र होतीच, परंतु कोणत्याही प्रकारचा बंदोबस्तही जिच्या अवतीभोवती नव्हता, अशा एका 78 वर्षांच्या वृद्ध आणि अनेक उपोषणांनी ज्या व्यक्तीचं शरीर जरा जर्जर झालेलं होतं, अशा व्यक्तीची हत्या करणं यात कोणत्या प्रकारचं शौर्य होतं? शौर्याची परिभाषा नेमकी काय आहे? चंद्रशेखर आझाद यांनी केलं ते शौर्य। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या सगळ्या कृती म्हणजे शौर्य। आपल्या स्वातंत्र्य सेनानींवरती अमानुष हल्ला करणाऱ्या शस्त्रसज्ज ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्या घडवून आणणं हे म्हणजे शौर्य। ब्रिटिशांकडून भारतीयांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांकडं जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी संसदेमध्ये बॉम्ब टाकणं हे म्हणजे शौर्य। असंख्य क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरोधात केलेल्या सगळ्या कृती आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये हिंसा किंवा अहिंसेच्या मार्गानं आपलं योगदान देऊन बलिदान देणाऱ्या सगळ्या आंदोलकांच्या क्रांतिकारकांच्या कृती म्हणजे शौर्य। नथुराम गोडसेची गांधी हत्येची कृती यापैकी नेमकी कोणत्या कृतीमध्ये बसते, कशामध्ये बसते? मुळात खरं म्हणजे तो नथुराम अतिशय भेकड होता। आपल्या भ्याड आणि विकृत कृत्याला धर्माचा आणि देशभक्तीचा मुलामा देऊन त्याने स्वतःला महान बनवून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्याच्या अनेक समाज बांधवांनी त्यासाठी त्याला साथ दिली। देशाची फाळणी किंवा 55 कोटी रुपयाचं प्रकरण पाकिस्तानला देण्याचे म्हणजे हे ते प्रश्नही उपस्थित झालेले नव्हते अशा काळापासून, म्हणजे 1942 पासून नथुराम गांधीजींची हत्या करण्याच्या प्रयत्नांमध्ये होता। सतत 1942 ते 1947 पर्यंत महात्मा गांधींवरती जे एकूण 5 हल्ले झाले, त्यापैकी 4 हल्ल्यांमध्ये नथुरामचा स्वतःचा सहभाग होता। हे सगळं इतिहासामध्ये व्यवस्थित नमूद आहे, लेखी स्वरूपामध्ये संदर्भांसह। म्हणजेच गांधी हत्येसाठी फाळणी किंवा 55 कोटी हे मुद्दे मुळात नव्हतेच। तो आपल्या कृत्याच्या समर्थनासाठी नथुरामनं वरून दिलेला मुलामा होता। नथुराम गोडसे सावरकरांचा अंधभक्त होता। संघ आणि हिंदू महासभेचा सक्रिय सदस्य होता। फाळणीपूर्व पंजाब राज्याच्या विधानसभेमध्ये जेव्हा पहिल्यांदा मुस्लिम लीगच्या सदस्यांनी देशाच्या फाळणीचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला, तेव्हा त्या सत्तेमध्ये पंजाब विधानसभेमध्ये तो ठराव मांडणारी मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांची युती होती। या युतीविषयी आज नथुरामचे पोस्टर नाचवणाऱ्या महाराष्ट्रातील किती तरुणांना माहिती आहे? मुस्लिम लीगने जेव्हा विधानसभेमध्ये फाळणीचा प्रस्ताव आणला, त्यावेळी त्या सदनामध्ये असलेल्या त्या सदनाचे सदस्य असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी त्या ठरावाला तीव्र विरोध करीत संताप व्यक्त करीत सभात्याग केला। परंतु मुस्लिम लीगच्या सोबत सत्तेत असलेल्या हिंदू महासभेचे सदस्य मात्र तटस्थ राहिले। त्यांनी त्या ठरावाला विरोधच केला नाही। का? कारण सावरकरांचे त्यांना तसेच आदेश होते। ही बाब इतिहासामध्ये नमूद आहे आणि किती सावरकर भक्तांना आजच्या हे सगळं माहिती आहे। हिंदूंमध्ये मुस्लिमांविषयी द्वेष वाढवण्याचं काम ब्रिटिशांनी सावरकर आणि त्यांच्या हिंदू महासभेवरती सोपवलेलं होतं। मुळात त्यांची अंधमनातून लवकर मुक्तता करण्याचं कारणच ते होतं। अन्यथा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हत्या घडवून आणणाऱ्या एका भारतीयाला शिक्षेतून मोठी सवलत द्यायला ब्रिटिश काही धर्मात्मा नव्हते। आणि मुस्लिमांमध्ये हिंदूंविषयी द्वेष पसरवण्याचं काम ब्रिटिशांनी जिन्नांवरती सोपवलं होतं। हिंदू मुस्लिम एकोप्यानं आणि सलोख्यानं राहिले तर या देशावरची पुढील काळामध्ये आपल्याला राज्य चालवणं कठीण होईल, हे माहिती असलेल्या धूर्त आणि कपटी ब्रिटिशांनी सावरकर आणि जिन्नांना हाताशी धरून ही डिव्हाइड अँड रूलची आखणी केली होती। नथुरामला जर त्याच्या म्हणण्यानुसार देशाची फाळणी व्हायला नको होती, त्याचा जर फाळणीला विरोध होता, तर त्या पंजाब विधानसभेमध्ये फाळणीचा प्रस्ताव मांडणाऱ्या मुस्लिम लीगच्या सदस्यांना ठार मारण्याचा प्लान त्याने का बरं बनवला नाही?
आणि त्याहीपेक्षा त्याने ते थेट मुस्लिम लीगचेच प्रमुख असलेल्या मोहम्मद अली जिन्नांनाच गोळ्या का घातल्या नाहीत? जिन्नांची हत्या झाली असती तर मुस्लिमांकडे पाकिस्तानची मागणी पुढे रेटून नेणारा अन्य ताकदवान एकही नेताच उपलब्ध नव्हता. साहजिकच मुस्लिमांची ती पाकिस्तानची किंवा फाळणीची मागणीच पूर्णपणे बारगळली असती, संपुष्टात आली असती. परंतु नथुरामने जिनांना गोळ्या घातल्या नाहीत. घातल्या त्या धर्मानं हिंदूच असलेल्या, प्रभू श्रीरामांचे भक्त असलेल्या, प्रचंड धार्मिक वृत्तीच्या गांधींना. हे त्या नथुरामचं शौर्य. पाकिस्तानामध्ये मुलींनी शिक्षण घ्यावं असं आवाहन करणाऱ्या किंवा त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अवघ्या 14-15 वर्षांच्या त्या मलाला युसुफजाईवरती त्या एहसान नावाच्या अतिरेक्यानं मागे गोळ्या चालवल्या. मरणाच्या दारातच ती पोचली होती, परंतु वाचली, आता परदेशात असते. तिथून ती तिचं काम करते. तिच्यावर हल्ला करणाऱ्या त्या एहसाननीही नंतर असं सांगितलं होतं की या मुलीमुळे आमच्या साऱ्या समाजाला आणि पर्यायानं आमच्या साऱ्या देशाला धोका निर्माण झाला होता आणि म्हणूनच मी तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या विकृत आणि भेकड कृत्याला धर्माचा आणि देशभक्तीचा मुखवटा चढवणारा तो मलालाचा पाकिस्तानी हल्लेखोर एहसान आणि गांधीजींची हत्या करणारा नथुराम यांच्यात मला काडीचाही फरक वाटत नाही. मुळात गांधीजींनी एका ठराविक वर्गाच्या हाती मर्यादित असलेली स्वातंत्र्य लढ्याची सूत्र सगळ्याच जाती धर्माच्या लोकांपर्यंत, सगळ्याच जाती धर्मांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचवली. स्वातंत्र्याचा लढा हा सर्वसमावेशक केला आणि त्याही पुढे जाऊन देश स्वतंत्र झाल्यानंतर तो एका ठराविक वर्गाच्या आधिपत्याखाली न राहता सर्वसामान्य लोकांच्या जनप्रतिनिधींकडे जाईल अशी व्यवस्था उभी करण्याला प्राधान्य दिलं. याचा एका ठराविक वर्गाला या देशातील प्रचंड राग होता. त्यांचा तो राग, त्यांच्या मनातील ती चीड आणि संताप यातून महात्मा गांधीजींची हत्या झाली ही वस्तुस्थिती आहे. हा देश ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा आपल्या आधिपत्याखाली येईल असा संघ, हिंदू महासभा वगैरे सगळ्यांचा समज होता. मग पूर्वपरंपार चातुर्वर्ण्य व्यवस्था, दलितांची छळवणूक, महिलांची पिळवणूक, आपलं धार्मिक, सामाजिक, राजकीय श्रेष्ठत्व कायमच राहील किंवा ठेवता येईल असा त्या सगळ्यांचा समज होता. गांधीजींमुळे त्यांचे हे सगळे मनोरथ उद्ध्वस्त झाले, उधळून लावले गेले आणि म्हणून त्यांची हत्या घडवून आणण्यात आली. ते देशाची फाळणी किंवा 55 कोटी रुपये वगैरे सगळी कारणं म्हणजे सगळं बिलकुल झूट. देशाच्या फाळणीला संघ, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीगच कसे प्रामुख्यानं जबाबदार होते आणि हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या एकाच नाण्याच्या कशा दोन बाजू होत्या. 55 कोटी रुपये पाकिस्तानला देण्यामागचं नेमकं काय कारण होतं आणि त्यात गांधीजींची नेमकी भूमिका काय होती ते आपल्या अभिव्यक्ती चॅनलच्या मागील काही एपिसोड्समध्ये मी अगदी सगळ्या संदर्भांसह म्हणजे कोणत्या पुस्तकातून ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असे ते सगळे संदर्भ घेतलेले आहेत. त्या सगळ्या संदर्भांसह मी त्यात सविस्तर सांगितलेलं आहे. त्या सगळ्या एपिसोड्सच्या लिंक मी या एपिसोडच्या खालीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. तुम्ही ते एपिसोड पाहिले नसतील तर जरूर पहा. सगळी सविस्तर माहिती या सगळ्या विषयावरची तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. असो, आज हा सगळा प्रपंच मी कशासाठी मांडला आहे ते आता सांगतो. 31 डिसेंबर, आता जे सरलेल्या 31 डिसेंबरच्या महाराष्ट्र टाइम्स आणि अन्य काही वृत्तपत्रांमध्ये नाशिकशी संबंधित एक वृत्त ठळकपणे प्रसिद्ध झालं आहे. नाशिकमध्ये कोणी मिलिंद कुलकर्णी आणि त्यांचे काही जात बांधव आहेत, ते लोक येत्या 20 जानेवारीला नाशिकहून एक यात्रा पुण्याच्या दिशेने काढणार आहेत. कशासाठी? तर पुण्यामध्ये एका ठिकाणी अस्थि कलशामध्ये नथुरामच्या म्हणे अस्थि ठेवलेल्या आहेत, त्यांचं दर्शन घेण्यासाठी. म्हणजे पहा आता हे काय सुरू झालं आहे. यापूर्वीही कधी काही गोष्टी छुटपुट वाचनात यायच्या की त्या नथुरामच्या अंतिम इच्छापत्राचं कुठे एखाद्या गल्लीत वाचन झालं. ते मागे गणपती विसर्जन मिरवणुकीत अंमळनेरला त्याच्या नथुरामच्या प्रतिमा त्या काही बावळट तरुणांकडनं मिरवण्यात आल्या वगैरे. पण आता तर ही थेट नथुरामची गौरव यात्राच निघते. नाशिक ते पुणे. काय चाललं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये? काय सुरू झालं हे? कोणी टिपू सुलतानचा फोटो आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला
तर महाराष्ट्र सरकारच्या कृपापात्र काही दंगलखोर संघटनांचे गुंड प्रवृत्तीचे लोक त्या मुलांना जाऊन शोधून काढून जाऊन तिकडे खुलेआम मारहाण करतात, प्रसंगी जीव देखील घेतात. अशा घटना घडल्यात मागील काही काळामध्ये. सातारा, सांगली, पुसेसावळी ते कोल्हापूर या सगळ्या भागात पोलीस विभाग असं स्टेटस ठेवणाऱ्यांना उचलून कोठडीत डांबतं. कुणी औरंगजेबाच्या केवळ कबरीवरती गेलं म्हणून या सरकारमधील सत्ताधारी मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते राज्यभर हल्लकल्लोळ निर्माण करण्याचा आणि गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करतात. मग महात्मा गांधींचा खुनी असलेल्या त्या भेकड नथुरामच्या उदात्तीकरणाचे, गौरवीकरणाचे चालू झालेले हे सगळे उपद्व्याप महाराष्ट्राच्या गृह विभागाला, गृहमंत्र्यांना आणि पोलिसांना कसे काय चालतात? कोणी टिपू सुलतानाचा फोटो लावला म्हणून कोणाच्या भावना दुखवतात, कोणी औरंगजेबाच्या कबरीवरती गेलं म्हणून कोणाच्या भावना दुखवतात. मग हे खुलेआम गांधीजींचा खुनी असलेल्या नथुरामच्या गौरवीकरणाचे जे सगळे नाठाळ धंदे आता नव्यानं सुरू झाले आहेत मोठ्या प्रमाणात, त्यामुळे गांधी विचारांवरती प्रेम करणाऱ्या आम्हासारख्या लाखो करोडो लोकांच्या भावनांना ठेच पोचते. त्याचं काय? आमच्या भावनांचा विचार कोण करणार? देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जगभरात जिथे कुठे जातात तिथे गांधीजींच्या प्रतिमांसमोर नतमस्तक होत असतात भक्तिभावाने. जगभरातील राष्ट्रप्रमुख भारतात जेव्हा येतात तेव्हा त्यांना राजघाटावरती गांधीजींच्या समाधीवर जाऊन दर्शन घ्यायचं असतं. आता अगदी काही काळापूर्वी G20ची आंतरराष्ट्रीय आणि अतिशय आलिशान बैठक दिल्लीमध्ये झाली जगभरातील राष्ट्रप्रमुखांना घेऊन. त्यावेळी मोदीजी महात्मा गांधींच्याच समाधीवरती गेले. साऱ्या देशानं ते सगळं पाहिलेलं आहे. आणि मग आता माझा महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय फडणवीस साहेबांना प्रश्न आहे की तुमचं दैवत असलेले नरेंद्र मोदीजी गांधीजींचा इतका सन्मान राखत असताना इथे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या खुण्याला सन्मानित करण्याचे प्रयत्न जे सुरू झालेले आहेत ते कसे काय तुम्ही चालू देता? महात्मा गांधींच्या प्रतिमांसमोर नतमस्तकही व्हायचं, जगात कुठेही गेल्यावर गांधीजींच्या देशातून आला आहात म्हणून मिळणारा मानसन्मानही स्वीकारायचा आणि त्यांचाच खून करणाऱ्या नथुरामचं उदात्तीकरण करणाऱ्यांकडेही दुर्लक्ष करायचं, त्यांना मोकळं रान द्यायचं. हा तर शुद्ध ढोंगीपणा झाला. ही नथुराम गौरवीकरण यात्रा काढणारे नाशिकचे जे कोणी मिलिंद कुलकर्णी आणि त्यांचे अन्य साथीदार आहेत त्यांना जर ही यात्रा काढायला परवानगी दिली गेली तर मग फडणवीस साहेब तुमचे किंवा तुमच्या शीर्षस्थ नेत्यांचे दिल्ली स्थित गांधी प्रेम हे केवळ दिखाऊ आणि बेगडी आहे हे सरळ सरळ सिद्धच होईल. तुम्हाला जर तेच दाखवून द्यायचं असेल सगळ्या देशवासियांना तर मग हरकत नाही, होऊ द्या मग ही नथुराम गौरवीकरण यात्रा महाराष्ट्रामध्ये. पण मग त्यानंतर तुम्ही किंवा तुमच्या नेत्यांनी किमान गांधीजींच्या प्रतिमांना जयंती पुण्यतिथ्यांना वगैरे वंदन करण्याचं नाटक तरी बंद करा. एकतर महात्मा गांधींना वंदन करा किंवा मग त्या नथुरामला करा. ज्यांचा खून केला गेला त्यांच्यासमोर पण तुम्ही नतमस्तक होणार आणि ज्याने खून केला त्याला डोक्यावर घेणाऱ्यांना पण तुम्ही या राज्यामध्ये मोकळं रान देणार. हा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा झाला, तो बंद करा फडणवीस साहेब. बस आजच्या भागात इतकंच. इथेच थांबतोय. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.